आज प्रभागातले सर्व नागरिक, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे नेते, मार्गदर्शक मंत्री महोदय माननीय अतुलजी सावे यांच्या हस्ते माननीय पंतप्रधान मोदीजी यांचा कार्यकाळ सलग 12 वर्ष पूर्ण झालेला आहे। त्यासाठी आज इथे महाआरती ठेवलेली आहे आणि इथून पुढे त्यांच्या हातून असेच जनकल्याणाचे काम हो, जनसेवा हो आणि त्यांना चांगलं आरोग्य, आयुष्य मिळो यासाठी ही आरती ठेवण्यात आलेली आहे। या 12 वर्षाच्या कार्यकाळात अगदी शेवटच्या घटकापर्यंत विचार करून माननीय मोदीजी यांनी जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना आणल्या आणि महिलांसाठी तर जेव्हा त्यांनी अगदी पहिलं भाषण केलं लाल किल्ल्यावर, तेव्हा त्यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहाचा विषय मांडला होता। आतापर्यंत हे पहिले पंतप्रधान असे आहे की ज्यांनी महिलांचा एवढा विचार केला। महिलांची जी कुचंबना होत होती, महिलांना जे बाहेर जावं लागत होतं आणि महिलांना त्या विषय म्हणजे एकतर अगदी सकाळी जावं लागायचं सूर्य उगवायच्या आधी किंवा नंतर, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, महिलांच्या आरोग्याच्या गोष्टी लक्षात घेऊन, अगदी पोटामध्ये बाळ असल्यापासून तर लग्न होऊन म्हातारं होईपर्यंत या महिलांच्या सर्व आरोग्य असेल, त्यांचं लग्न असेल, शिक्षण असेल, बाळंतपण असेल, या सगळ्या याच्या योजना, मातृवंदना योजना ही त्यासाठीच आहे। जर एखादी महिला गरोदर राहिली तर तिला पहिल्या ह्याच्यामध्ये तिने नाव नोंदवलं तर 2000 रुपये तिच्या चांगल्या आहारासाठी मिळत आहेत। त्यानंतर पुढचे तिने जर वेगवेगळे तिच्या ज्या लस असतील त्या घेतल्या तर पुढचे 2000 रुपये त्यासाठी तिच्या खात्यात जमा होतात। असे जर पूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत असे 6000 आणि मोफत गोळ्या असं महिलांसाठी होतं। ही मातृवंदना योजना आहे। लेख लाडकी योजना असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल, जनधन खाते असतील, महिलांसाठी स्वच्छतागृह आहे, अशा अनेक योजना आहे। उज्ज्वला योजना आहे। योजना सांगताना माणूस थकेल इतक्या योजना या सरकारने आणलेल्या आहे। आणि अशा या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या 12 वर्षाच्या काळामध्ये जी जनकल्याणाची कामे झाली आहेत त्याचा वसा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते पुढे जात आहोत। माननीय मोदीजींना चांगलं आरोग्य, आयुष्य लाभो ही परमेश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे। आणि माननीय अतुलजी सावे मंत्री महोदय यांच्या नेतृत्वात आज इथे महाआरती झालेली आहे आणि महाआरतीसाठी सर्व नागरिकांनी मोठ्या जल्लोषामध्ये मोदीजींच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी प्रार्थना केलेली आहे। आणि खरंच विश्व का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। रामचंद्र की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। मी डॉक्टर सुनीता संजय सोळंके, सभापती आरोग्य विभाग। आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या त्या सन्मानार्थ आज इथे आरती ठेवण्यात आली होती। माननीय मोदीजींनी महिलांसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल आम्ही नेहमीच त्यांचं म्हणजे सर्वच महिला भगिनी ऋणी राहणार आहोत। आत्ताच ताईंनी सांगितलं पण खूप साऱ्या योजना त्यांनी महिलांसाठी, म्हणजे एखादी मुलगी जन्माला आल्यापासून तर तिच्या पूर्ण म्हणजे संकल्पनेसाठी तिच्या शिक्षण, तिचं पुढचं वैवाहिक जीवन किंवा त्याच्यानंतरच्या पण पूर्ण याचा विचार करून मोदीजींनी खूप साऱ्या योजना अंमलात आणलेल्या आहे आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा झालेला आहे। अशा फायदा करणाऱ्या म्हणजे हे पहिलेच पंतप्रधान आहेत, तर असे पंतप्रधान अजून म्हणजे त्यांच्या हे यशस्वी कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही ही आरती ठेवली। नरेंद्र साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे चालली होती